नमस्कार. कुक विथ रुपालीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्रेशर कुकरमध्ये अगदी 5 मिनिटात होणारी अशी वांग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. तर वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला इथे एक मीडियम आकाराचा कांदा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 1 टोमॅटो असा मीडियम कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण 4 वांगी घेतलेली आहेत. तर ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत कापून. हे बघा, अशा पद्धतीने मधून आपण काप करायचे. मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्याने आपली वांगी काळी पडत नाही. तर इथे कुकरमध्ये मी 1 चमचा लाल तिखट घेते आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. अर्धा चमचा धणे पावडर घेतली आहे आणि पाव चमचा हळद घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. थोडीशी कसुरी मेथी पण टाकायची आहे. आता आपण याच्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल टाकायचे. तर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सगळे मसाले आपले अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये आपण कापून ठेवलेली वांगी टाकायची. आता वांगी ही व्यवस्थित अशा पद्धतीने आपण हलवून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला लागेल तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालायचे. जर आपल्याला वांग्याची भाजी थोडीशी घट्ट हवी असेल तर आपण पाणी थोडंसं कमी घालायचं आणि थोडीशी जर पातळ हवी असेल तर थोडंसं जास्त घालायचं आहे. इथे मी 1.5 कप साधारण पाणी घातलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकायचं आहे. आता झाकण लावून आपल्याला साधारण 1च शिट्टी फक्त करून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्येच ही भाजी आपली तयार होते. तर बघा, इथे आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. चवीला खूपच छान लागते. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.